तर जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात एपीएमसीच्या माध्यमातून स्टेनोग्राफी पदाची भरती प्रक्रिया राबवली जाते। मात्र गेल्या 2 वर्षांपासून भरती प्रक्रिया राबवलेली नाहीये आणि यंदाच्या वर्षी शासनाच्या वतीने स्टेनो भरती प्रक्रिया ही रद्द करण्यात येत असल्याच्या चर्चेने गेल्या 4 ते 5 वर्षांपासून स्टेनो भरती प्रक्रियेसाठी अभ्यास करणाऱ्या उमेदवारांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालंय। जर ही भरती प्रक्रिया रद्द झाली नाही तर विद्यार्थी तीव्र आंदोलन करतील असा इशारा आता देण्यात आलाय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूया। दर 2 वर्षाने एमपीएससीच्या माध्यमातून स्टेनोची भरती केली जाते। राज्य सरकार ही स्टेनोची भरती करत असते। मात्र गेल्या 3 वर्षांपासून कुठल्याही प्रकारची स्टेनोची भरती झालेली नाही। तुम्ही पाहू शकतात की या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आज सकाळीच पालकमंत्री जळगाव जिल्ह्याचे जे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतलेली आहे आणि ही स्टेनोची प्रक्रिया जी रद्द करण्यात आली आहे ती रद्द होऊ नये याच्यासाठी त्यांनी निवेदन देऊन पालकमंत्र्यांकडे मागणी देखील केलेली आहे। आपल्यासोबत काही विद्यार्थी जुडलेले आहेत, आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार तुम्ही? या ठिकाणी सकाळी पालकमंत्र्यांची भेट घेतलेली आहे, नेमकी तुमची काय मागणी आहे? आम्ही 7 ते 8 वर्षापासून त्या जागेसाठी मेहनत घेतोय, त्या जागेसाठी अभ्यास करतोय आणि आता जेव्हा आमचं म्हणजे घास तोंडाजवळ आला तेव्हा ती जागा रद्द करताय। तुमची काय मागणी आहे? आमची मागणी अशी आहे की त्या जागा कंटिन्यू चालू ठेवायच्या, जशा मागील भरतीमध्ये जशा चालू होत्या तशा कंटिन्यू चालू ठेवायच्या। तर सध्या मंत्रालयात येणार होती ती भरती, पण त्यांनी ते ॲबोलिश केले, म्हणजे मृत घोषित केले। ते स्टेनोग्राफर हे पद मृत केलं आहे असे इतर विभागात पण होते, तर ते मृत न करता कंटिन्यू ती भरती कंटिन्यू करावी असं आमची मागणी आहे। 60 द्यावी लागते, 80 द्यावी लागते, 100 द्यावी लागते। याच्यानंतर आपण परीक्षा देऊ शकतो आणि आता आमची 100 झाली तेव्हा आम्ही फॉर्म भरणार आहोत आणि फॉर्म भरणार आणि आता ही बोलतात की रद्द झाली पदं, मग आम्ही कुठे जायचं सर? प्रत्येक जण वेगवेगळ्या फील्डमध्ये असतं, तर आम्ही इथं आमचं बलिदान दिले तर आम्हाला वाया नाही जाऊ द्यायचं। आम्हाला याचा न्याय हवा आहे, बस सरकारला एवढीच आमची विनंती आहे। योग्य तो न्याय आम्हा सर्व विद्यार्थ्यांना मिळावा अशी मागणी या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी केलेली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।